निरोगी आरोग्यासाठी या 46 गोष्टी कायम लक्षात असू द्या. कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते. वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते. चिंच आणि आलू बुखारचे पाणी वापरा, यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमाच्या समस्यापासून सुटका मिळते. तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा आणि नंतर ती पेस्ट दातावर घासा. काही वेळाने दात चमकू लागतील. केमिकलने दात साफ करू नका, नाहीतर दात खराब होतील. खूप गरम कॉफी किंवा चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका. हे शरीरात विष यासारखे काम करते. दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये, ते खूप हानिकारक असते. दोन्ही एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. दिवसा कधीही बसताना पाठीच्या पोस्टर बरोबर ठेवावा, यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही. खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठल्या तयार होतात. यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कांदा नियमित खाण्याची सवय लावा, यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे बंद होतात. रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा गोरा होतो. पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. पाय दुखणे किंवा न्यूकोरियापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी 7 ते 8 बदाम काही दिवस सतत खावे. मोहरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करते. ते केस लवकर पांढरे होऊ देत नाही. दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो. कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक असतो. तुम्ही जर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी जेवा आणि ताजी फळे जास्त खावी. शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा. जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे सर्व शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. व्हेजिटेबल सूप जास्त खावे. शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून सुद्धा राहील. जो रोज सकाळी 1 टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही. पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा. बीट, रूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉईंट मजबूत होतात. केस लवकर वाढवण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेले पाणी लावावे. शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे. त्याने खूप फायदा होईल. शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये, त्यामुळे जुलाब होऊ शकतात. 1 गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होतील.
चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या, त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल. कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही आणि चेहरा स्वच्छ होईल. ग्रीन टी हिरड्या मजबूत करते. छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्यावी, त्यामुळे छातीत दुखण्यास आराम मिळतो. थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो. रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास होत नाही. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने पोट साफ राहते आणि एलर्जीची समस्या होत नाही. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. तुटलेल्या भांड्यामध्ये कधीच जेवण करू नये, कारण यामुळे घरात समृद्धी राहत नाही. ज्या घरामध्ये लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाही. मनुका खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते. अपचन होत असेल तर कच्चे सलगम खावे. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. मूळव्याधाची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणी सुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधाची समस्या दूर होईल. काळ्या मनुकांमध्ये भरपूर लोह असते. ते खाल्ल्याने केस गळती थांबते आणि आतडे शुद्ध होतात. बदामचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.